नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे 6 सदस्य काल नाशिकहून ब्रह्मगिरी या ठिकाणाहून म्हणजे जिथून गोदावरीचा उगम होतो त्या ठिकाणाहून आम्ही निघालेलो आहोत आणि हा संकल्प करून निघालेलो आहोत की गोदावरी जिथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्या ठिकाणापर्यंत आम्ही आता या गोदावरीबरोबरच प्रवास करणार आहे आणि एक संदेश घेऊन आम्ही निघालेलो आहोत की शारीरिक आरोग्य आपलं चांगलं तर राहीलच सायकलिंग केल्यामुळे, दुसरं असं की गोदावरीला स्वच्छ आणि निर्मळ आणि खळखळ वाहणारी अशी आम्हाला राहावी अशी आमची मनोमनी इच्छा आहे। पुराणामध्ये नर्मदा परिक्रमा ही जास्त प्रसिद्ध आहे, पण आम्ही गोदावरीला घेऊन, कारण ती आमच्या गावची नदी आहे, दक्षिणेमध्ये तिला दक्षिण गंगा या नावाने ओळखली जाते, तेव्हा तिचं महत्त्व कायम राहावं आणि ती स्वच्छ राहावी अशी आमची इच्छा आहे। आम्ही सर्व वयोवृद्ध आहोत, 60 ते 70-72 वर्षापर्यंतच आमचं वय आहे आणि ही सामाजिक जबाबदारी आम्ही घेऊन चाललो आहे। जरी आमच्या कामातून आम्ही निवृत्त झालेलो आहोत, पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून हा संदेश आम्ही घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। साधारणपणे 3500 ते 3600 किलोमीटरचा हा प्रवास होणार आहे। एका महिन्यात हा प्रवास पूर्ण किंवा ही परिक्रमा पूर्ण व्हावी असा आमचा विचार आहे। तेव्हा जेव्हा आम्ही असं काम करू शकतो तो तरुणांनी पण पुढे येऊन आणि आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा उपक्रमात सामील व्हायला पाहिजे। शेवटी आमचा हाच संदेश राहील की गोदावरीला स्वच्छ ठेवा, तिला प्रदूषणमुक्त ठेवा आणि आपल्याला अभिमान वाटेल अशी निर्मल आणि सतत खळखळ वाहणारी नदी आपण जपून ठेवूया। नदीला आपली माता आपण जेव्हा मानतो तेव्हा तिचं पावित्र्य राखलं पाहिजे असा आमचा संदेश।